सपने में मिलती है तो कुड़ी मेरी सपने में मिलती है. It's Shubham Style. It's Shubham Style. तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल, त्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचा आहे. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आपल्याला सिम्पली इथे कोपऱ्यात क्लिक करून त्या व्हिडिओला सिलेक्ट करून हे जे सॉन्ग असेल ते आपल्याला अशा प्रकारे ते उजवीकडे स्क्रोल करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून हे सॉन्ग अशा प्रकारे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली बॅक घेऊन त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे मित्रांनो. पुढे गेल्यानंतर इथे मित्रांनो बीट टू येईल मित्रांनो. अशा प्रकारे आल्यानंतर इथे आपल्याला जे ते कट करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या बीटवरती येऊन पुन्हा आपल्याला इथे कट करून घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर त्या पुढच्या बीटवरती यायचे मित्रांनो. अशा प्रकारे इथे आल्यानंतर बीट फोरवरती आपल्याला पुन्हा इथे कट मारायचे. त्यानंतर त्या पुढच्या बीटवरती यायचे आपल्याला मित्रांनो. त्या पुढच्या बीटवरती आल्यानंतर अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्व इथे फोटो बीट आपल्याला कट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला इथे बीटमध्ये फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या फर्स्ट लेअरला क्लिक करून तर इथे आपल्याला उजवीकडे स्क्रोल करून रिप्लेसवरती जायचं. रिप्लेसवरती गेल्यानंतर तुमचा जो काय फोटो असेल त्याला सिम्पली इथे ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे फोटो ॲड झाल्यानंतर सिम्पली आपल्याला जे इथे सर्व इथे फोटो बीटनुसार इथे ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे फोटोला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी अशा प्रकारे 2 बोटांनी झूम करायचे. त्यानंतर पहिला फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला कोंबोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर इथून आपल्याला पेंडुलम हा इफेक्ट ॲड करून तो ड्युरेशन फुल करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन आपल्याला अशा प्रकारे मित्रांनो झूम आउट करून घ्यायचे. त्यानंतर जे येते ते आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा इफेक्ट ॲड करून इथून याची ड्युरेशन 1.8 सेकंद ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचं आहे आणि इन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला इथे स्विंग बॉटम हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. तो ॲड करून सिम्पली याची ड्युरेशन 1 सेकंद ठेवायची. त्यानंतर जे इथे आपल्याला इथे सिम्पली डन मारायचे. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोच्यामध्ये आपल्याला एक ट्रान्झॅक्शन भेटत असेल मित्रांनो. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून आपल्याला लाईट इफेक्टवरती जाऊन आपल्याला जे इथे सिम्पली इथे ब्लेंच हा ट्रान्झॅक्शन इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, इथे थोडंसं लोड होईल. अशा प्रकारे ते बेंच हा ट्रान्झॅक्शन भेटल्यानंतर सिम्पली इथून फुल ड्युरेशन करायचे. त्यानंतर सिम्पली डन मारून त्या एक फोटो सोडून आपण ट्रान्झॅक्शन ॲड केलेला तो फोटो सोडून पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा ॲनिमेशनवरती जायचे. कोंबोवरती जाऊन इथून आपल्याला डिस्टॉर्ट आणि स्ट्राइच हा इफेक्ट ॲड करून ह्याचे ड्युरेशन फुल करून घ्यायचे. तर त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे आणि ॲनिमेशनवरती जाऊन आता आपल्याला इथे स्विंग राईट हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. तर सिम्पली त्याला ॲड करून घ्यायचे आणि त्याचे ड्युरेशन 1 सेकंद ठेवायचे. त्यानंतर त्या आउट ॲनिमेशनवरती जाऊन ते आपल्याला मिनी झूम हा इफेक्ट ॲड करून ह्याचे ड्युरेशन 1.2 सेकंद ठेवून सिम्पली डन करायचे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सवरती जायचे. इफेक्ट्सवरती आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला ट्रेनिंगच्या कॅटेगरीतून डायमंड झूम हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. असं वगैरे थोडंसं लोड होईल. त्यानंतर जे ते खाली तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. किंवा इथून तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंगमधून सुद्धा हा इफेक्ट ॲड करू शकता. तर मित्रांनो, इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली डन मारायचे. डन केल्यानंतर ह्याचे ड्युरेशन आपल्याला जे इथे 5 सेकंदच्या पुढे मित्रांनो जो डॉट असेल 6 आणि 5 सेकंद तितक्यावर ठेवून घ्यायचे मित्रांनो. तितक्यावर जे पण फोटो असतील तितक्यावर. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून साईज असेल ते 70 ठेवून घ्यायचे आणि मित्रांनो इंटेन्सिटी पूर्ण फुल करून घ्यायची. मित्रांनो, तुम्हाला 30 ठेवून घ्यायचे. तर असं बरं ठेवल्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येते थोडंसं अशा प्रकारे ते लोड होईल. त्यानंतर जे येते आपल्याला खाली ट्रेंडिंगची कॅटेगरीतून जे येते आपल्याला अशा प्रकारे हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. आणि हा इफेक्ट तुम्हाला जे येते इथे अशा प्रकारे ग्लोईंग लाईनची कॅटेगरीसुद्धा जे येते भेटून जाईल. अशा प्रकारे मित्रांनो ग्लोईंग लाईनची कॅटेगरी जे येते तुम्हाला सेकंड नंबरला किंवा फर्स्ट नंबरला हा इफेक्ट मित्रांनो भेटून जाईल. हे जर त्यानंतर सिम्पली डन करायचे. त्यानंतर जे येते ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याची साईज आणि वर्टिकल हे तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. सिम्पली इथून डन करायचे. त्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच फोटोला स्टार्टिंग लावून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला स्प्लिटची कॅटेगरी जाऊन मिरर 3 लेअर्स हा इफेक्ट ॲड करून सिम्पली डन करायचे. इथून ह्याची ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण शून्य करायचे. आणि वर्टिकल जे असेल तुमच्या फोटोच्या हिशोबाने अशा प्रकारे ते वर खाली ठेवून घ्यायचे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही जे इथे वर्टिकल सेट करून सपने में मिलती है. त्या पुढच्या फोटोवर जायचे. त्यानंतर पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जे येते तुम्हाला ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून लाईटिंग वॉर्टेक्स हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन करून ह्याचे ड्युरेशन ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे येते साईज मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे 25 स्पीड जे असेल
ते मित्रांनो कुड़ी मेरी सपने में मिल तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि ग्लो असेल तो मित्रांनो आपल्याला कुड़ी मेरी सपने में त्यानंतर जे आहे त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला बॉडी पिटवरती क्लिक करायचं. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर तर आपल्याला जे आहे ते ट्रेंडिंगच्या कॅटेगरीत आल्यानंतर इथे तुम्हाला स्टार्टिंगलाच हाय पीट मित्रांनो भेटून जाईल किंवा तुम्ही इथून जे आहे ते हेलोकेशन ह्या कॅटेगरीत सुद्धा जाऊन जे आहे ते तुम्हाला हाय पीट स्टार्टिंगलाच भेटून जाईल. ते सिम्पली डन ॲड करून डन करायचे आणि ते नंतर जे आहे मला सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जाऊन पुन्हा आपल्याला बॉडी पिटवरती क्लिक करायचं. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते रोटेशन ट्विस्ट हाय पीट ॲड करून सिम्पली डन करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून इथून जे आहे ते तुम्हाला स्पीड जे असेल ते मित्रांनो जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे 40 ठेवून घ्यायचे आणि मित्रांनो सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे आहे ते अशा प्रकारे थोडंसं त्या पुढच्या फोटोवरती जाऊन त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर जे आहे ते तुम्हाला सिम्पली पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंगच्या कॅटेगरीतून फ्रॅगमेंट क्लोन हाय पीट ॲड करून किंवा तुम्ही क्लोनची कॅटेगरीतून सुद्धा हाय पीट ॲड करू शकता मित्रांनो. असं वगैरे केल्यानंतर तुम्हाला इथं खाली भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करायचे. त्यानंतर ह्याची ड्युरेशन फोटो ठेवून पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण फुल करायचं. रेंज असेल ते 30. त्यानंतर जे इथे असं वगैरे पुन्हा त्याच फोटोला स्टार्टिंग लावून बॉडी पिटवरती क्लिक करायचं आणि इथून आपल्याला जे आहे ते ग्लोईंग लाईनच्या कॅटेगरी जाऊन एंजल विंग्स हाय पीट ॲड करून डन करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून वर्टिकल साईज तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. त्यानंतर कलर जो असेल तो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. मी आता इथे जे येते 40 ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर जे येते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे येते इथून जे येते अशा प्रकारे स्टॉकच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला जे येते इथून लाईटिंग अशा प्रकारे मित्रांनो लाईटिंग ऑप्टिकल हाय मित्रांनो स्कॅनिंग हाय भेटून जाईल. ते सिम्पली डन करून इथून जे येते ॲडजस्टवरती क्लिक करायचे. इथून साईज असेल ते 70 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते अशा प्रकारे रेंज पूर्ण फुल करायचे. त्यानंतर कलर तुम्ही तुमच्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे आणि स्पीड जे असेल ते 30 ठेवून घ्यायचे आहे मित्रांनो. त्यानंतर जे ते सिम्पली डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर इथून हा व्हिडिओ जो असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे शेअरवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन आला असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.